फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला साताऱ्यातून अटक झाली आहे। दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्हायरल व्हिडिओतील मुख्य आरोपी किंचक नवलेच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत। 7 मार्च पर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस यांना गाडण्याची भाषा तसंच ब्राह्मण समाजाविषयी चिथावणीखोर वक्तव्य किंचक नवलेने केलं होतं। तो वेषांतर करून विविध ठिकाणी राहत होता। अखेर सातारा पोलिसांच्या मदतीने सांताक्रूज पोलिसांनी त्याला शनिवारी साताऱ्यात सदर बाजार इथून अटक केली आहे। हा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवरून व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी योगेश सावंत याला याआधीच अटक केली आहे। तर हे प्रक्षोभक भाषणबाजी करणारा किंचक नवले नेमका कोण आहे पाहूयात। अजित पवार गटाचे माजी आमदार अमरसिंग पंडित यांचा एकेकाळचा तो कार्यकर्ता आहे। किंचक नवलेची आई अरुणाबाई नवले या सरपंच आहेत। किंचकचं प्राथमिक शिक्षण गेवराई तालुक्यात झालं आणि पुढील शिक्षण कोल्हापुरात। किंचकसह 3 भावांची दुष्काळी भागात 15 एकर शेती आहे। उत्पन्न अत्यल्प आहे। किंचक सध्या MPSC ची तयारी करतोय। किंचकला सरकारी अधिकारी व्हायचं आहे। मराठा आरक्षण चळवळ सुरू झाल्यापासून जरांगेंच्या आंदोलनात तो सक्रिय आहे। जरांगेंच्या प्रत्येक सभेला किंचकची उपस्थिती आहे। तर या संदर्भात किंचकच्या भावानी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। आमचे बंधू किंचक नवले यांच्यावर जी अटकेची कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईचा आम्ही प्रथमतः निषेध करतो आणि किंचक नवले यांनी कसल्याही प्रकारचा गुन्हा केलेला नाही। त्यांनी जे वक्तव्य केलं की बाबा संपवून टाकू, तर राजकीय अस्तित्व संपवून टाकू अशी ती भाषा आहे। त्याचा गैरअर्थ लावण्यात आलेला आहे आणि तो व्हिडिओ कुठेतरी चुकीच्या प्रकारे त्याला मेन्शन करण्यात आलं आहे। तर त्या कारवाईचा आम्ही गृह खात्याचा निषेध करत आहोत, फडणवीस साहेबांचा निषेध करत आहोत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।